नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेतर्फे जो एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेला आहे किंवा एक सूचना पत्रक जाहीर केलेला आहे, तर त्या सूचना पत्रकामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ते जाणून घेणार आहोत आणि तो जो सूचना पत्र आहे मित्रांनो, ते कसं डाउनलोड करता येते ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। ओके, तर बघा, जो सूचना पत्र आहे तो सूचना पत्र डाउनलोड करण्याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी काय करावं लागेल, गुगलमध्ये येऊन एनएमसी नागपूर असं सर्च करावं लागेल। ओके, तर एनएमसी नागपूर सर्च केल्यानंतर ही जी पहिली लिंक दिसते तुम्हाला, ओके, एकदम स्टार्टिंगला जी लिंक दिसते त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा होम पेज ओपन होतो। ओके, तर या होम पेजमध्ये तुम्हाला हे असं थोडं हे करायचं आहे मित्रांनो। ओके, तर बघा या ठिकाणी तुम्हाला एनएमसी रिक्रुटमेंट अप्लाय नाव असं दिसतोय, यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा अशा टाईपचा तुम्हाला काय दिसणार, एक सूचना पत्र दिसणार। हा सूचना पत्र क्रमांक किती आहे, 5 आहे। ओके, केव्हाचा आहे, दिनांक 2/4/2025 चा सूचना पत्र आहे। ओके, तर या सूचना पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर बघा कार्यालय कोणत्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेलं आहे, नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग। ओके, आस्थापना क्रमांक किती, 14 आहे आणि कोणत्या तारखेला निर्गमित करण्यात आलेला आहे, 2 एप्रिल 2025 म्हणजे आजच्या तारखेला हा जो सूचना पत्र आहे तो काय करण्यात आलेला आहे, निर्गमित करण्यात आलेला आहे। कसं डाउनलोड करता येतं ते ऑलरेडी बघितलेलं आहे मित्रांनो। सूचना पत्र क्रमांक किती आहे, 5 आहे। सूचना पत्राचा नेमका विषय काय आहे, जाहिरात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/2024 च्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजे काय, आन्सर की व हरकत अर्जाबाबत सूचना। ओके, तर बघा मित्रांनो, जसा तुमचा जो रिक्रुटमेंट आलेले होते, रिक्रुटमेंट कोणत्या कोणत्या पोस्टची होती, ज्युनियर इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा त्यासोबतच नर्स पदाची सुद्धा या ठिकाणी काय झालेली होती, परीक्षा झालेली होती, नर्स GNM पदाची। ओके, तर या परीक्षा केव्हापासून सुरू झालेल्या होत्या, 20 तारखेपासून। ओके, जो गेला महिना आहे 20 मार्च ते 27 मार्च पर्यंत या परीक्षा कंप्लीट झालेल्या होत्या। ओके, तर त्याच संदर्भात काही सूचना आलेल्या आहेत, म्हणजे जी काही तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत त्याची आन्सर की आणि त्यावरती जर कोणत्या तर क्वेश्चनवरती जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन साठी सुद्धा तुम्हाला एक अर्ज करावा लागत आहे। ओके, तर त्याबद्दल काय दिलेलं आहे यामध्ये, नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/2024 प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज घेतलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 20/3/2025 ते 27/3/2025 पर्यंत घेण्यात आली आहे। ओके, तर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे मित्रांनो की तुमची जी एक्झाम होती ते केव्हा झालेली आहे, 20/3/2025 ते 27/3/2025। यामध्ये ज्यांनी नर्स पदासाठी अप्लाय केलेलं होतं त्यांची जी परीक्षा होती 2 शिफ्टमध्ये झालेली होती, केव्हा 27 मार्च रोजी झालेली होती। ओके, तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य। ओके, तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कनिष्ठ अभियंता विद्युत, तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, नर्स परिचारिका GNM, वृक्ष अधिकारी तसेच स्थापत्य अधिकारी। ओके, तर म्हणजे सिव्हिल इंजिनियर सहाय्यक, असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पदांच्या उत्तर तालिकेची लिंक म्हणजे आन्सर कीची लिंक मनपा संकेतस्थळावर, जे महानगरपालिकेची संकेतस्थळ आहे म्हणजे काय, www.nmcnagpur.gov.in या भरती या मेनूमध्ये। ओके, तर जसं तुम्ही आता जसं मी तुम्हाला दाखवलेलं होतं मित्रांनो, या ठिकाणी जसा रिक्रुटमेंटचा पेज दाखवलेला होता। ओके, तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, हा रिक्रुटमेंटचा पेज दिसेल। तर रिक्रुटमेंटच्या पेजवरती क्लिक केल्यानंतर जसं या ठिकाणी पहिल्या नंबरवरती आजच्या आन्सर की बद्दल ज्या सूचना आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी काय होणार, तुमच्या आन्सर कीची लिंक अवेलेबल होणार। ओके, तर लिंक अवेलेबल केल्यानंतर बघा मित्रांनो पुढे काय म्हटलेलं आहे ते वाचून घेऊयात। पुढे काय म्हटलेलं आहे, मेनूमध्ये दिनांक 3/4/2025 म्हणजे बघा आजची तारीख काय आहे, 2 एप्रिल आहे, म्हणजे उद्याच्या तारखेपासून म्हणजे 3 एप्रिल पासून तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करण्यात येणार। ते किती दिवसापर्यंत असणार, 3 दिवसापर्यंत म्हणजे 6/4/2025। ओके, 3, 4, 5, 6 ओके सॉरी टोटल 4 दिवसासाठी ही लिंक अवेलेबल असेल, 3 तारीख ते 6 तारखेपर्यंत। ओके, तर 6 तारखेपर्यंत किती वाजतापर्यंत असणार, रात्री 11:49 ही लिंक अवेलेबल असेल। ओके, उपलब्ध करून देण्यात येत आहे। उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवर
ओके, अर्ज क्रमांक बघा, ती जी लिंक अवेलेबल असणार त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर व ऑनलाईन अर्ज अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड, ओके, तर जो काही तुम्हाला पासवर्ड मिळालेला होता, ओके, मेलवरती आणि मेसेजवरती जो पासवर्ड आलेला होता तो, आणि जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की बघता येणार. ओके, आन्सर की बघताना कुठल्या तरी क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला जर का ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जो आन्सर मार्क केलेला आहे तो बरोबर आहे परंतु तुम्हाला त्याचा मार्क्स मिळालेला नाही, ओके, तर त्यावरती जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तुम्हाला काही हरकत असेल तर त्यासाठी सुद्धा लिंक लाईव्ह असणार. ओके, तर ती लिंक तुम्हाला किती तारखेपर्यंत असणार, 6/4/2025 पर्यंत असणार. म्हणजे तुम्ही आन्सर की सुद्धा बघू शकणार 6/4/2025 पर्यंत, आणि त्यावरती जर ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला किती दिवसात घ्यावं लागेल, 4 दिवसामध्ये, म्हणजे 6/4/2025 पर्यंत घेता येणार. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, नर्स परिचारिका जीएनएम, वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती आक्षेप असल्यास 3 दिवसात, म्हणजेच किती, 6/4/2025 रोजी रात्री 11:59 तुम्हाला काय करता येते, त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेता येतं. योग्य त्या कागदपत्राच्या पुराव्यासह उत्तर तालिकेसोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या हरकत अर्जात पाठवण्यात याव्यात. ओके, तर बघा मित्रांनो काय म्हणत आहे की ह्या जेवढ्या काही पोस्टची एक्झाम झालेली आहे तर त्यासाठी तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही किती, 3 दिवसाच्या आतमध्ये प्रश्नावरती किंवा तुम्ही जो मार्क्स जो ऑप्शन चूज केलेला आहे त्यावरती जर तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला किती तारखेपर्यंत करायचं आहे ऑब्जेक्शन, 6/4/2025. त्यासाठी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून देण्यात येणार. ओके, किती वाजतापर्यंत करणार, 6/4/2025ला 11:59 करता येतो. ओके, क्लिअर आहे. तर बघा, त्यासाठी तुम्हाला काय असायला पाहिजे, तुमच्याकडे एक व्हॅलिड प्रूफ असायला पाहिजे. ओके, ज्या काही याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेत आहात त्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड प्रूफ असणे गरजेचं आहे. तर बघा, तुम्ही गुगलवरती सर्च करणार आणि त्याचा जर स्क्रीनशॉट जोडून जर तुम्ही जर म्हणणार की गुगलवरती असा आन्सर दिलेला आहे तर तो आन्सर तुमचा किंवा गुगलचा जो रेफरन्स असतो तो तुमचा व्हॅलिड कन्सिडर केला जात नाही मित्रांनो. त्यासाठी तुमच्याकडे जे टेक्स्ट बुक असतात, ओके, जे व्हॅलिड टेक्स्ट बुक असतात तर टेक्स्ट बुकचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यावा लागेल किंवा फोटोज त्याच्यासोबत अटॅच करून द्यावा लागणार. ओके, तर बघा त्यापुढे काय म्हटलेलं आहे, प्रत्येक एका हरकती आक्षेपाकरिता 200 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तर बघा, तुम्ही जर एका क्वेश्चनवरती जर ऑब्जेक्शन घेतला तर त्यासाठी तुम्हाला 200 रुपये पे करावं लागणार. समजा जर तुम्ही 2 क्वेश्चनवरती जर ऑब्जेक्शन पे केला तर प्रत्येक क्वेश्चनला 200 रुपये, म्हणजे तुम्हाला टोटल किती, 400 रुपये पे करावं लागणार. जर का तुम्ही 3 क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन घेतला तर प्रत्येकी 200 रुपये, म्हणजे टोटल किती, 600 रुपये तुम्हाला पे करावं लागणार. ओके, तर प्रत्येकी तुम्हाला 200 रुपये पे करायचं आहे. कसं पे करणार, एकतर तुम्ही UPI, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे भरू शकता. ओके, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती आक्षेप यांची दखल घेतल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा, 6/4/2025 पर्यंत तुम्हाला लिमिट दिलेली आहे किंवा व्हॅलिडिटी आहे मित्रांनो. किती वाजतापर्यंत, 11:59 तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. यानंतरचा म्हणजे 7 तारीख सुरू होणार मित्रांनो 12 वाजता. ओके, तर त्यानंतर तुम्ही कुठलाही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही किंवा जर कोणताही व्यवहार जर केला, म्हणजे ईमेल केला किंवा कोणताही पत्र व्यवहार जर केला तरीही त्याच्या ऑब्जेक्शनला काही व्हॅल्यू उरणार नाही, त्याची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ओके, तर हे कोणाद्वारे निर्गमित करण्यात आलेलं आहे, उपायुक्त. ओके, सामान्य प्रशासन विभाग, महानगरपालिका नागपूर. ओके, तर बघा मित्रांनो याचं काय आहे की यामध्ये तुम्हाला जे आन्सर की आहे ती प्रोव्हाइड करण्यात येत आहे आणि सोबतच ऑब्जेक्शनसाठी लिंक सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येत आहे. केव्हापासून, उद्याच्या तारखेपासून, म्हणजेच किती, 3 एप्रिल ते 6 एप्रिलपर्यंत. ओके, क्लिअर आहे. आणि किती वाजतापर्यंत करू शकणार, 11:59 करू शकणार. ओके, तर मित्रांनो जी नागपूर महानगरपालिकेतर्फे जी काही सूचनापत्र देण्यात आलेलं होतं तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेतलेलं आहोत. ओके, क्लिअर आहे. तर मित्रांनो माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो जर तुम्हाला नागपूर महानगरपालिकेसंदर्भात कुठलीही जर क्वेरी असेल ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तसेच मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कोणत्या इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.